यानंतर घेऊयात चला झालं बाई. बातमी बीडमध्ये देवापाशी दिवा लावायचे होश नाही या पोट्टीला. शॉक लागून 300 बाहेर लावते ना दिवा ती. काल रात्री 12च्या दरम्यान तेच ना दिवा लावत होते. राधिकेशिवाय घर कसं ओक ओक वाटून राहिले पा एकदम रिकामं रिकामं. जसा देवाशिवाय देवारा. अथर्वाचा गोंगाट नाही, राधिकेच भाषण खिदळणं नाही, किचन मधून येणारे खमंग वासही नाही. आओ तुम्हाला का वाटते का येईल का आपली सून परत या घरात? येईल म्हणजे येणारच. हो ना. तिला कुठल्याही परिस्थितीत आपण परत आणणार. हो. तू नको काळजी करू. ते धुंदाट गेली कुठं? गेली असेल गुरुनाथ सोबत फिरायला. घाबरून पडाली तर नाही आपल्याला. हो ती कसली घाबरते आपल्याला. येईल परत. तेही बरोबर आहे तुझं. येईल गुरुनाथ सोबत. जाणार कुठे? मी का म्हणतो ती आता आली ना तिला कसं सरळ की पळ करून सोडायचं. परत तिनं या घरात पाऊल ठेवायलाच नको. हो ना तेच तर करणार आहे ना मी. काय तुम्ही काय थोडी काळजी घ्यावी लागते. हे आपलं पोट्ट चिडून बिथरून निघून जायला नको. काय तर वेळ लागला त्याला त्या उभाटचो. आलं का धुंदड बघ. या आला. ही बया तर कुठे गायब झाली. ती गायबच झाली. काहून गो बाई कुठे गेली? कुठे होती तू? आणि जाताना कुठे जाते काहून जाते काही सांगायची रीत बात आहे का नाही? आई आई जरा हळू बोल ना आणि आपण आज जाऊन बोलूया का? पाय बरं. चल ये बर. आता पाय बरं गुरुनाथ. ही मुलगी कुठे गेली होती काहून गेली होती हा आम्हाला समजलं नाही तर विचारणं भाग पडते ना. तू कुठे गेला होता रे बाहेर? मी ते ऑफिसला गेलो होतो कामाला. बर चल 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 जरा स्वयंपाकाचं बघ बाई. अरे यांना भूक लागून राहिली ना. कधीचे भुकेले आहेत ते. तुला तर माहिती आहे ना शुगर आहे. वेळेवर जेवण लागते. मग बोलण्यात कुठे शुगर आहे? का म्हटलं? नाही ते नाही मी बाहेरून खाऊन आले. बर या बाई जेवून आला. मग आता आम्ही का खावं? हवा खावी. हा नाही आई पण मी कुठे जेवून आलोय ना. मला खरं तर भूक लागली आहे. आणि मी काय म्हणतो खूप दिवसात तुझ्या हातचं पण काही खाल्लं नाही ना. तर करशील का तू प्लीज? तर माहित होते सगळं बनवून ठेवलंय मी आधीच. चल हातपाय धु आणि बस जेवायला. चल वाढते मी. कसं आहे ना गुरुनाथ आपला पोरगा जबाबदारी विसरला म्हणून आई बाप आपली जबाबदारी विसरते का? नाही ना. पोटच्या पोराची भूक माईला सगळ्यात अगोदर कळते. चल जा हात पाय धुवून घे. वाढते. चल शना. ए चल चल शना. मग मी कुठे झोपू? अगं तू अथर्वच्या रूम मध्ये झोप ना. मी इथं झोपेन. जा. ई नाही नको. तिकडे तर सगळ्या संत्र्यांच्या पेट्या वगैरे आहेत ना. खूप स्मेल येतोय तिकडे. हे स्मेल काय स्मेल? गुरु या पोटील काय समजते की नाही? चांगलं काय वाईट काय? बाई त्याला सुवास म्हणतात. सुवास स्मेल नाही. तुम्ही झोपा ना त्या सुवासात. हा नाही नाही काही नाही. मी बोलतो ना. हाऊ इज इट पॉसिबल यार? तू बोल ना काहीतरी. बरं असं करूया आपण की तुम्ही बेडरूम मध्ये झोपा. मी आणि शना इकडे झोपतो. आता का नाही? गुरु काही लाज लज्जा आहे की नाही? किमान आई बापासमोर तरी लाज बाळग. अरे राधिका सोबत लग्न झालं तुझं आणि या परक्या मुलीसोबत झोपणार तू? ए दीडशाने तुझा संत्र्याच्या बागेत झोप. स्मेल घे स्मेल. नको त्यापेक्षा मी इथे झोपते हॉलमध्ये. तू काय बघतोय? जा गादी आण. आणतो. ऐ तू कुठे चालली? थांब इथेच.
सॉरी. चाललंय यार. जरा हेल्प कर ना प्लीज. प्लीज. अगं मदत कर. शाबास. ए, तू कुठं बसली? इथे आई झोपणार आहे. तू इथं झोप ना ग. हा, इथं झोप. तू चादर नीट कर. चादर नीट कर. तुला सांगितलं का? तू माझ्या बेडची चादर नीट कर जा. बाबा अरे जा. कर ना ग बाई. चला. रात्र झाली खूप. थकले बाई. देवा, कसं करतात हे? हेही नाही का येत? का करावं बाईला. अरे बापरे, तिथून ओढ. ए शाबास. आता इथून ओढ. अशी अशी येते इथे. इथून ओढ. वा, इथून ओढ, तिथून ओढ, तिथून ओढ. असं नाही ग, नीट टाकायचं असते ना ग शनया. वा, उशी कुठे गेली? उशी उशी कुठे आहे? मी घ्यायची का? नाही देते. थकले ग बाई मी. वा, छान छान छान. झोप झोप. यार आंटी आलं? प्लीज लाईट बंद कराल का? नाही ना बाई, लाईट काढायची नाही. लाईट काढली की माल झोप येत नाही. राहू दे ना. ऐ, तो दे दे दे. आता एसी कशाला बंद करताय? थंडीचे दिवस आहेत. थंडी नाही का वाजत आली तुला? मला तर बाई खूप थंडी वाजते. मी तर म्हणते पंखाही पाय बंद कर. बंद कर, बंद कर. बंद कर ना. झोप ना आता. झोप. एक मिनिट. पाणी 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 पाणी. रात्रीची तहान लागते न मला. पडले बिडले तर रात्रीची कुठे जा. इथं ठेवते का? ठेव तिथं. काय बाई, प्रत्येक गोष्ट तुला सांगावं लागते. आता झोप बरं. झोप बरं निवांत. आता बघ कशी छान झोप लागेल. झोप. सोड यार, बेटर त्या मॉन्स्टरच्या स्मेली रूम मध्ये जाऊन झोपते. आई, का गं बाई, कुठे भटकत होती रात्रीची? मी ईशाकडे गेले होते. का? काउन मीन्स मला मला झोप नव्हती येत म्हणून गेले होते. काऊन बरं शेजारच्या पोरीला असं त्रास देते तू? बरोबर आहे. तुझं तर काहीच येत नाही. अरे काय यार. ही अगं काय? रात्रीची अशी भूतासारखी भटकत जाऊ नको बरं. एक तर तुला कोणीतरी घाबरल तरी, नाही तर चोर समजून